समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभावी ओळख असलेल्या स्वर्गीय आनंदराव मोहिते यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेणारे बाळासाहेब काका मोहिते यांनी डॉ. पतंगराव कदम शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ पलूस येथील संचालक पदाचा राजीनामा दिल्याने पलूस तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्वर्गीय आनंदराव भाऊ मोहिते यांनी सहकार, शेतकरी हित, सामाजिक न्याय आणि काँग्रेस विचारधारेचा प्रसार या क्षेत्रात आयुष्यभर भरीव कार्य केले. सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. त्यांचा हाच सामाजिक व राजकीय वारसा बाळासाहेब मोहिते यांनी पुढे नेत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून अनेक वर्षे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी योगदान दिले आहे. बाळासाहेब मोहिते यांनी ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले. निवडणुकीच्या काळात बूथ पातळीवर कार्यकर्त्यांची बांधणी, शेतकरी व युवकांचे प्रश्न मांडणे, सहकारी संस्थांमधील पारदर्शक कारभार यासाठी त्यांची ओळख आहे. अशा अनुभवी व निष्ठावंत कार्यकर्त्याला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे. या नाराजीच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी खरेदी विक्री संघाच्या संचालक पदाचा राजीनामा दिला असून माझा राजीनामा तात्काळ मंजूर करून मला जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच लवकरच आपण आपली पुढील भूमिका जनतेसमोर स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयाचा आगामी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाळासाहेब मोहिते यांचा मोठा जनसंपर्क, कार्यकर्त्यांचा मजबूत पाठिंबा आणि ग्रामीण भागातील प्रभाव लक्षात घेता त्यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता बाळासाहेब मोहिते काँग्रेसमध्येच सक्रिय राहणार की पर्यायी राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यांच्या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.